आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनोज जरांगेंना हायकोर्टाची मनाई। नवी मुंबईमध्ये खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची कोर्टाकडून राज्य सरकारला मुभा। मराठा आरक्षणासाठीच्या न्यायमूर्ती शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ। जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आणि मनोज जरांगे यांच्यामधील चर्चा निष्फळ। आज मागण्यांची पूर्तता न झाल्यास उद्या मुंबईला निघणार। जरांगे पाटील ठाम, मी थोड्या दिवसांचाच पाहुणा, मला कधीही काही होऊ शकतं, जरांगेंचं वक्तव्य। मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईमध्ये येण्यावर ठाम, तर गणेशोत्सवाच्या सणात आंदोलक घोडा घालणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची अपेक्षा। मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, आता आणखी काय पाहिजे? छगन भुजबळांचा सवाल। तुमच्या घरात कुणी जबरदस्ती घुसत असेल तर विरोध करणारच ना। 54% ओबीसींना रस्त्यावर टाकणार का? भुजबळ कडाडले। खोटं प्रमाणपत्र आणतील आणि आम्ही ओबीसी म्हणतील, मनोज जरांगे पाटलांचं नाव न घेता सक्षणा सलगर यांचा टोला। खऱ्या ओबीसींनाच झेडपी आणि महानगरपालिकेमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, राष्ट्रवादी मंडल यात्रेमध्ये सलगरांचं वक्तव्य। बीडच्या गेवराईमधील दगडफेक प्रकरणी लक्ष्मण हाकेंसह दोन्ही गटातील 14 जणांविरोधात गुन्हा दाखल। आमदार विजयसिंह पंडित समर्थकांनी हाकेंच्या गाडीवरती केली होती दगडफेक। सोलापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार। तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंत भाजपत जाणार। गणेशोत्सवानंतर फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध, कोणी कितीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही, मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना प्रत्युत्तर। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले, पंकज भोयर आता भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री, तर माजी पालकमंत्री संजय सावकारेंवरती सहपालकमंत्री पदाची जबाबदारी। भाजपमध्ये प्रवेश करताच संग्राम थोपटेंना मिळणार मोठा दिलासा। थोपटेंच्या राजगड सरकारी साखर कारखान्याच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जाला राज्य सरकारची हमी, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रस्तावाला मान्यता मिळणार। गणेशोत्सवामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याबाबतचं रील अथर्व सुदामेला करावं लागलं डिलीट। हिंदुत्ववाद्यांच्या ट्रोलिंग नंतर माफीनामा, रील डिलीट करण्याची गरज नव्हती, अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया। फ्रेशर पार्टीच्या आयोजकांना पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा, विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापूर्वी ओळखपत्र तपासण्याचे हॉटेल चालकांना आदेश। कोणत्याही पार्टीसाठी परवानगी घेणं बंधनकारक, महाविद्यालयांना सूचना। अमरावती जिल्ह्यामध्ये दीपशिखा गुरुकुल सैनिक स्कूलमध्ये निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप। मेसमधील जेवणाचा व्हिडिओ विद्यार्थ्यांनी केला व्हायरल। हजारो रुपये फी आकारून सुद्धा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ। नांदेडच्या उमरी तालुक्यामध्ये दुहेरी हत्याकांड, विवाहित तरुणी आणि तिच्या प्रियकराची हत्या, हत्येनंतर आरोपी वडील पोलीस ठाण्यात। राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाचा फटका, यमुना नदी धोका पातळीवर, सखल भागांमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। इस्रायलने गाझातील हॉस्पिटलवरती केलेल्या हल्ल्यामध्ये 5 पत्रकारांसह 20 जणांचा मृत्यू। रॉयटर्स, AP, अल जझीरा या आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचा हल्ल्यात बळी।